नमस्कार मंडळी, अक्काच किचनमध्ये अक्का तुमचं स्वागत करत आहे. आज छानपैकी रताळ्याची बर्फी करूया. मस्त मलाई बर्फी लागते, करायला पण एकदम सोपी आहे. कमी वेळात सुंदर बर्फी तयार होते आणि खायला खूप छान लागते. मलाई बर्फीसारखे एक नारळ घ्यायचा, छानपैकी नारळ फोडून नारळाचं आतले पांढरा भाग काढून कापून मिक्सरला लावून घ्यायचा. राताळं छानपैकी बिना दशाळे घ्यायचे, ते तव्यावर वाफत ठेवायचे. धुवून कुकरला वगैरे लावायचे नाही, पाणी जातं. तव्यावर छान वाफत ठेवल्यावर त्याच्यावर झाकण ठेवायचं, वाफवायचे आणि मग चांगले मॅश करून घ्यायचे. ओला नारळ चांगला खवून आणि तूप टाकून भाजून घ्यायचा. मस्त भाजायचा एकदम मोकळा सुटसुटीत होईपर्यंत. आणि उकडलेले रताळं साली काढून ते मॅश करायचे. छानपैकी एक वाटी नारळाचा चव असल्यानंतर अर्धा ते 3 पाव रताळं, 5 ते 6 रताळं. खूप छान बर्फी होते, सगळ्यांना पुरेल घरातले अशी. म्हणजे 5-6 जणं खाऊ शकतील एवढी बर्फी होते आणि खूप छान लागते. तुम्ही नक्की ही बर्फी करून बघा. रताळं आणि नारळ छानपैकी मिक्स करून भरपूर वेळ परतवायचे. छानपैकी परतत एकदम मस्त होतं त्यामध्ये. आणि साई सकट दूध टाकायचं त्याच्यात वाटीभर, किंवा तुम्ही खवाही टाकू शकतात, ड्रायफ्रूट टाकू शकतात. साई सकट वाटीभर छानपैकी दूध टाकल्यानंतर भरपूर वेळ परतवायचं. 20 ते 25 मिनटं लागतात हे करायला आणि परतवायला. बारीक गॅसवर करायचं म्हणजे छान होते, छान लागते. एकदम मलाई बर्फीसुद्धा माणूस विसरून जाईल, एवढी छान टेस्ट येते याची. खवा वगैरे ड्रायफ्रूट टाकल्यानंतर साई सकट दूध टाकायचं, भरपूर साय टाकायची, ते छान परतून आटून द्यायचं. आणि मग त्याच्यानंतर त्यामध्ये साखर टाकायची. साखर, ड्रायफ्रूट तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिल्क पावडरसुद्धा टाकू शकतात, किंवा साखरेच्या दुधाच्या ऐवजी कंडेन्स मिल्कसुद्धा टाकू शकतात. छानपैकी साखर टाकल्यानंतर घट्ट गोळा होईपर्यंत परतवायची. पण ही साखर टाकल्यानंतरसुद्धा तुम्हाला 10 ते 15 मिनटं परतवायला लागते. मग ते छान घट्ट गोळा होते, एकदम एकजीव होऊन घट्ट गोळा होते. वेलची पूड टाका, जायफळ टाका, ड्रायफ्रूट टाका, छानपैकी ताटात ओतून घ्या आणि फ्रीजमध्ये 1-2 तास ठेवा. मस्त आहे बघा, किती छान सुटसुटीत बर्फी तयार होते. माझ्या रेसिपीला लाईक करा, फॉलो करा. मस्त खा आणि मस्त